पठाणकोट, पुलवामा यांसारख्या आतंकवादी हल्ल्यांना ठोस प्रत्युत्तर दिल्यानंतरही भारतातील आतंकवाद संपलेला नाही, हे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण आतंकवादी हल्ल्यातून पुन्हा स्पष्ट झालं आहे। या ठिकाणी आतंकवाद्यांनी एका नवविवाहित महिलेच्या डोळ्यांसमोर तिच्या पतीची हत्या केली। हा प्रकार केवळ आतंकवाद्यांच्या क्रौर्याचं प्रदर्शन नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला थेट आघात आहे। फक्त निषेध पुरेसा नाही, तर भारत सरकारनं इस्रायलचे उदाहरण घेऊन पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर लष्करी कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी हिंदू राष्ट्र समन्वयक समिती नागपूर यांच्या वतीनं व्हेरायटी चौक नागपूर येथे आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनामध्ये करण्यात आली। या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती, लोक जागृती मोर्चा, सनातन संस्था आणि अन्य संघटनांनी सहभाग घेतला। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। करण्याची मागणी सरकारकडे करायला हवी। देशात आज देशभक्तांवर असे वारंवार हल्ले होत आहेत, तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध करून ती तुम्हाला सांगते ती अजिबात नाही व्हावी। काश्मीर खोऱ्यांमध्ये व्यापक थोडा बिमोड करण्यात यावा। ज्या परिसरातून सतत अतिरेकी हल्ले होत आहेत तिथे कायमस्वरूपी लष्करी हे लागू करण्यात यावा। पर्यटकांचा जो हल्ला झाला पर्यटकांवर, त्या हल्ल्यामुळे हे यांचा सुद्धा फायदा होता, याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी। मी तिथे